नमस्कार मित्रांनो, मी अमित वैद्य आपल्यासमोर घेऊन येत आहे नवोदय विद्यालय एंट्रन्स एक्झाम 2023-24च्या टेस्ट सिरीज MJ क्लासेस भंडाऱ्यावरून आपल्यासमोर सादर करीत आहे। आज आपल्या रेग्युलर टेस्ट सिरीज चालत आहेत। आज पण आपण टेस्ट सिरीज घेणार आहोत मराठी मीडियममध्ये, मराठी मीडियमच्या मुलांसाठी आणि रेग्युलर चालणार आहे। जोपर्यंत आपली एक्झाम होणार नाही तोपर्यंत रेग्युलरमध्ये मी टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। आपल्या प्ले स्टोरमध्ये आधीच 7 समथिंग व्हिडिओ आहेत, तिथं खूप साऱ्या तुम्ही बघू शकता आणि आपल्या टेस्ट कंटिन्यू करू शकता। ठीक आहे, चला आजचा क्वेश्चन घेऊन पहिला। ठीक आहे, प्रश्न बघा काय म्हणता प्रश्न। हां बघा, क्वेश्चनचे नंबर तुम्ही काउंट करायचं, मी पटपट क्वेश्चन लिहीन आणि तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करीन। क्वेश्चन 100% पूर्णपणे तुमच्या जोपर्यंत असा पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर नाही तोपर्यंत समजवण्याचा मी प्रयत्न करणार। आलं लक्ष सर्वांच्या? चला ठीक आहे, क्वेश्चन नंबर तुम्ही घाला। क्वेश्चन बघा काय म्हणते ब्रॅकेटमध्ये 7 9 -20 27 मल्टीप्लाइड बाय 3 4 डिवाइडेड बाय 5 6 प्लस 2 अशा प्रकारचा क्वेश्चन आहे। आता हा क्वेश्चन बघितल्यानंतर काय वाटतं आपल्याला बघा बरं। क्वेश्चन बघितल्यानंतर सरळ आपल्याला असं वाटते की हा क्वेश्चनचा सरळ रूप द्या। बरोबर आहे, सरळ रूप द्या म्हणजे क्वेश्चन बॉडमार्कचे आहे। जेव्हा क्वेश्चन बॉडमार्कचे असला तर आपण बॉडमार्कचे नियम फॉलो करणार। तर सर्वात पहिले आपण काय सॉल्व करणार, डिवीजन चालू करणार, फिर मल्टीप्लाई, फिर प्लस, फिर माइनस, इसके हिसाब से चलेंगे। चला ठीक आहे, का जे महत्त्वाचे ते आधी लिहायचं, उगीच्याच इकडे तिकडे मिक्स करायचे नाही। जसं आता बघा 20 -20 डिवाइडेड बाय 27 मल्टीप्लाइड बाय 3 4। ओके, अभी देखो यहाँ पे डिवीजन है, इसको मल्टीप्लाई करने का म्हणजे हा जो भागाकार आहे याला गुणाकारच करायचा आणि खालची संख्या वरती करायची। खालची संख्या किती आहे 6, वरची संख्या किती आहे 5 आणि याला सॉल्व करायचं। ओके, आता बघा 4 पंचे 20, 20 कटले बराबर आहे। 3 1 3 9 3 27। ओके, 3 3 9 3 2 6 बराबर आहे। म्हणजे इथं किती राहिले आता बघा बरं, बे एक बे म्हणजे इथं 2 राहिले, खालती 3 आले। ओके, आता मला एक सांग, असं सॉल्व करायचं, पटपट कट करायचं, कट करता आला पाहिजे तुम्हाला, कॅल्क्युलेशन फास्ट आला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला पाडेपाठ पाहिजे पूर्णपणे आणि तुम्ही पाडेपाठ असल्यानंतर आपण काटपीट फास्ट करू शकतो। ओके चला ठीक आहे, आता मला सांगा यांची उत्तर किती आली 2/3 म्हणजे 7 7 भागिले 9 7/9 मायनस 2/3 2/3 इथं प्लस आहे ना 2 बराबर आहे। आता मला सांगा यांची बेरीज किती होणार आहे। आता आधी बेरीज करू किंवा प्लस करू। आता बेरीज कशी होते, प्लस प्लसची बेरीज होते म्हणजे असं होईल का 9 + 2/1 मे बी असं पण असू दे किंवा आपण याला असं पण सॉल्व करू शकतो। बघा पहिले यांची वजाबाकी करा, सॉरी किती होणार इथं 3 केला आपण मानून चला, किती होणार याची वजाबाकी इथं 7 - 6 खालती किती आहेत 9 जसे तसे बराबर आहे म्हणजे 1/9 आला, 1/9 आला। आता मला सांग हा जेव्हा 1/9 येते आणि हे 2 आहेत तर आपण सरळ असे 2 लिहायचे आणि 1/9 लिहायचे आणि याला आन्सर करायचे। आला लक्षात, आला का लक्षात। हा जेव्हा क्वेश्चन असते आपण सॉल्व कसं केलं, बॉडमार्कच्या नुसार पहिले गुणाकार सॉल्व केला, मग याची वजाबाकी केला आणि याच्यामध्ये प्लस जसे तसे 2 आणून ठेवला बराबर आहे ना। आलं लक्षात सर्वांच्या? चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ। चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ। आपल्याला खूप लंबा प्रवास करायचा आहे, जोपर्यंत आपली एक्झाम होत नाही तोपर्यंत आपण टेस्ट रेग्युलरपणे चालू राहील आपली। ठीक आहे, तुम्ही आजपासून जरी माझ्यासोबत टेस्ट सोडवायला लागल्या तरी शेवटपर्यंत तुम्ही टेस्ट सोडवू शकता। ओके, आपला डस्टर नाही दिसत आहे, कुठे गेला डस्टर इथला? ओके मिळाला, थँक्यू। ठीक आहे, चला नेक्स्ट लिहू क्वेश्चन आपण। काय म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन आहे ब्रॅकेटमध्ये 1 + 1 2 ब्रॅकेट क्लोज मल्टीप्लाय बाय 1 ब्रॅकेटमध्ये पुन्हा 1 1/3 ब्रॅकेट क्लोज प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 1/14। ओके, अशा प्रकारचा प्रश्न आहे हा क्वेश्चन मार्क बराबर आहे। म्हणजे मला काय म्हणायचे बघा,
हा प्रश्न आहे. प्रश्न जसा म्हणते तशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू. उगीच लॉजिक लावायचे नाही. याने प्लस आहे तर प्लस करा, मल्टिप्लाय आहे तर मल्टिप्लाय करा, प्लस आहे तर प्लस करा. हा प्लसचा साईन आहे. ओके, दिसत आहे सर्वांना तुम्हाला? चला एकदा मी क्वेश्चन बघतो बरोबर, काही चुकीच्या लिहिलो का? अरे हां सॉरी, इथं मल्टिप्लाय आहे, मला वाटलंच तिथं चूक होऊ शकते म्हणून. बाकी ठीक आहे. ओके, आणि 3 3/2 गुणिला 3 1 आणि 4 3 1 3 अधिक 4 4/3 गुणिला 4 1 4 ने 1 5 5/4 बरोबर आहे. अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता याला सॉल्व्ह कसे करणार बघा. 4 4 कटले, खालचे 4 आणि वरचे 4 कटले, 3 1 3 3 1 3 पुन्हा कटले, इथे 1. आता मला सांगा इथं राहिले किती? 5/2. हे 5 आणि हे 2 बाकी राहिले. आन्सर किती आला? 5/2. ह्याला पुन्हा सिम्प्लिफिकेशन केला कसं आहे? 2 2 2 4 ने 1 असा याचा हा फायनल आन्सर येणार. समजलंच? आलं लक्षात सर्वांच्या? चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. चला, दिसत आहे का क्वेश्चन सर्वांना? व्हिडिओमध्ये बघा बरं, क्वेश्चन दिसत आहे का? तर किंग भरायला लागेल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. वडिलांचे वय मुलाच्या वयाचे दुप्पट. किती? दुप्पट असून, म्हणजे वडिलांचे वय मुलाच्या वयाचे दुप्पट असून त्यांच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे. त्यांच्या वयाची बेरीज 72 वर्षे आहे. किती आहे? 72 वर्षे आहे. तर त्यांच्या वयातील फरक किती आहे? तर त्यांच्या वयातील फरक किती आहे? अशा प्रकारचा प्रश्न आहे. ठीक आहे, बघा एकदा प्रश्न काय म्हणत आहे. जसा म्हणायचं तसं आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. वडिलांचे वय मुलाच्या वयाचे दुप्पट आहे. म्हणजे समजा मुलाचे वय किती होतील? बरोबर x. वडिलांचे वय किती होईल? मग मुलाचे वय जर x असेल तर वडिलांचे वय किती होतील? 2x. बरोबर, दुप्पट म्हणजे 2x होणार. आता काय म्हणते? त्यांच्या वयाची बेरीज जर बेरीज 72 वर्षे आहे तर त्यांच्या वयातील फरक किती आहे? हा त्यांची बेरीज म्हणजे असं होईल का? 2x अधिक x बरोबर 72 होणार का? बिलकुल. आता मला सांगा हे यांची बेरीज केला किती होईल बेटा? 3x बरोबर 72 बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट x बरोबर किती होईल? 72/3 म्हणजे x बरोबर किती होईल रे? 3 2 6 किती राहिला? 1 राहिला ना. 6 7 मधून 6 गेले 1 न हे 12 3 4 12 म्हणजे 24 3 72 आले. म्हणजे मुलाचे वय किती आले? x म्हणजे मुलाचे वय किती आहे? x बरोबर 24. वडिलांचे वय 2 म्हणजे 24 2 48 बरोबर आहे. वडील बरोबर किती होईल? वडील बरोबर 2 गुणिला 24 बरोबर आहे. म्हणजे किती होणार? 48 बरोबर 48 48 होणार. आता मला एक सांगा त्यांच्या वयातील फरक म्हणजे 48 मायनस 24 बरोबर 24 हा याचा आन्सर येणार. समजत आहे सर्वांना? बिलकुल. किती इजी क्वेश्चन आहे सॉल्व्ह करायला? बिलकुल इजी क्वेश्चन आहे. तुम्ही एकदा ट्राय करा, माझ्यासोबत राहा, जोडून राहा. तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाईन. तुमचा रिझल्ट चांगल्या प्रकारे येईल. माझ्यासोबत शेवटपर्यंत जोडून राहा तुम्ही. ठीक आहे, आणि व्हिडिओ पूर्ण पाहत चला. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन? रमेश सुरेश व दिनेश यांची मासिक बचत पुढील प्रमाणे आहे. किती लोक आहेत? रमेश, त्याच्यानंतर कोण आहे? सुरेश, त्याच्यानंतर कोण आहे? रमेश सुरेश व दिनेश यांची मासिक बचत पुढील प्रमाणे आहे. कसे आहे? पुढील प्रमाणे आहे. म्हणजे दिलेले आहे का? मांडणी करणार आहे. दिनेश सुरेशच्या दुप्पट. दिनेश सुरेशच्या दुप्पट व सुरेश रमेशच्या दुप्पट व रमेश
सुरेशच्या दीडपट मासिक बचत करतो. मासिक बचत करतो. तिघांची दरमहा एकूण बचत दरमहा मासिक बचत तिघांची दरमहा मासिक एकूण बचत करू. एकूण बचत 2750 रुपये आहे. ओके, तर काय म्हणत आहे, रुपये असल्यास सुरेश दरमहा किती रुपये बचत करतो. रुपये असल्यास सुरेश दरमहा किती बचत करतो. प्रश्न उगीचच लांबलचक दिलाय, काहीही याच्यामध्ये हे सारं तारतम्य नाही. प्रश्न बघा का म्हणते, रमेश सुरेश किती लोक आहेत रे बघा. रमेश, हा रमेश. दुसरा कोण आहे, सुरेश म्हणजे नावं पण असे दिलेले एकदम जवळजवळचे, ज्याच्यामुळे आपल्याला कन्फ्युजन निर्माण होणार. बरोबर आहे. आणि तिसरा कोण आहे, दिनेश. म्हणजे त्यांना बघितल्यावर असं वाटते की आपल्याला एक तर टेन्शन येऊन राहिलं एक प्रकारच्या. दिनेश म्हणजे एकदा वाटल्यावर अजून पुन्हा कन्फ्युजन, कोणाविषयी आपण बोलत आहोत. ठीक आहे, आता 3 लोक आहेत. दिनेश सुरेशच्या दुप्पट, हा दिनेश आहे. आता मला सांगा पट कोणते दिले आहेत, दुप्पट, दीडपट आणि काय दिलं आहे रे एक रे, रमेशचे दीडपट आणि एक पटच असेल. आता कोणा पहिले दिनेश सुरेशच्या दुप्पट हा दिनेश, याला समजा आपण 12 पकडला. बरोबर आहे. तर कोणाच्या दुप्पट, सुरेशच्या दुप्पट. म्हणजे सुरेश किती 6 राहील. बरोबर आहे, दुप्पट. व रमेशच्या दीडपट किती म्हणजे रमेश कोण, हा रमेशच्या दीडपट म्हणजे 4 येईल का. समजा याला आपण 12 पकडला, त्याच्या डबल झाली आणि याची दीडपट हे झाली. बरोबर आहे, समजत आहे तुम्हाला. चला ठीक आहे. आता काय म्हणते, बचत करतात. मासिक बचत 2750 रुपये कोण राहिले ते, म्हणजे असं होईल का बघा बरं. 4x अधिक 6x अधिक 12x बरोबर आहे, गुणिला 12x बरोबर किती म्हणते रे, 2750. बरोबर आहे, असाच म्हणत आहे तू. आता मला एक सांगा, त्याची आता आपल्याला एकाला किती मिळाल ते काढायला लागेल. बरोबर आहे, म्हणजे बेरीज करा. 6 आणि 4 10, 10 आणि 12 किती झाले, 22 झाले. म्हणजे 22x बरोबर 2750. x बरोबर बघा 2750 भागिला 22, म्हणजे x बरोबर किती येईल, 11 दुने 22. बरोबर आहे, 11 दुने 22, 5 राहिले, 11 5 55 0. x बरोबर किती आली, 250 आली. बरोबर आहे, x बरोबर किती आली, 250 आली ना. ठीक आहे. आता काय म्हणत आहे, एकूण बचत 2750 रुपये असल्यास सुरेश दरमहा किती बचत. कोण हा सुरेश, हा वाला 6 वाला जो ना. बरोबर आहे, म्हणजे किती होईल, 250 गुणिला 6 बरोबर 6 0 0, 6 पंचे 30, 3 आणि 6 दुरे 12 आणि 3, 12 आणि 3 किती होते 15. बरोबर आहे का. 6 0 0, 6 पंचे 30च्या 0 3, 6 2 12 आणि 3 15. म्हणजे मासिक एकूण बचत किती करतो तो, किती करतो मासिक बचत. सुरेश दरमहा मासिक बचत 1500 रुपये करतो. आला लक्षात आन्सर, समजलं सर्वांना. काय डाऊट, काय कन्फ्युजन असेल तर मला कॉमेंट्स करून सांगा. ठीक आहे. प्रश्न एकदा मी वाचतो. सुरेश दरमहा 3 लोक आहेत. कोण आहे, प्रश्न रमेश सुरेश दिनेश 3 लोक आहेत. दरमहा बचत करतात. ठीक आहे, एकदम लक्ष देणं हे गोष्ट आहे. दीडपट, दुप्पट, दीडपट हे जे शब्द आहेत हे आपण बघायचे. याच्यावरून कसे मांडणी करायचे, मी जसे मांडणी केली अशी मांडणी करायच्या. सेम टाईपचे क्वेश्चन येतील. जर क्वेश्चन तुम्ही वारंवार प्रिपरेशन केल्या तर तुम्हाला क्वेश्चन पायथ्यावर समजून येईल का आन्सर कसे आपल्याला आपण सॉल्व्ह करायचे. आलं लक्षात. याचा आन्सर किती आहे, 1500. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. चला ठीक आहे.
ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे बघा बरं. जय आपल्या 12,500 रुपये मासिक पगारातून, कोण? जय आपल्या 12,500 रुपये मासिक पगारातून 10,000 रुपये खर्च करतो. किती करतो? 10,000 रुपये खर्च करतो. तर तो उत्पन्नाचे शेकडा किती खर्च करतो? तर तो उत्पन्नाच्या शेकडा किती खर्च करतो. ठीक आहे. प्रश्न असाच आहे. काय म्हणते? जय आपल्या 12,500 रुपये मासिक पगारातून किती हजार खर्च करून राहिला? 10,000 रुपये खर्च करतो. म्हणजे किती होईल? 12,500 बरोबर किती होणार? 100. आज करतो तर खर्च किती केले त्यांनी? 10,000. 10,000 बरोबर किती? असंच होणार. आता मला एक सांगा, उगीचे इथल्या इथे काटपीट करायला शिका. कसे काटपीट करून? हा 0 0 कटला, यांच्या भागारा संबंध असते. बरोबर आहे. आता 25 पाचा 125, 25 चौ 100. बरोबर आहे. 4 5 1 5, 5 चौ 20 पंचे 100. बरोबर आहे. मग आता किती होईल? x बरोबर 20 गुणिला 4. बरोबर आहे. म्हणजे x बरोबर किती आले? 20 चौ 80. म्हणजे किती टक्के खर्च करतो आपल्या पगाराचा? तो 80% खर्च करतो. बरोबर आहे. हा तिच्या झाला आन्सर. आलं लक्षात? समजलं सर्वांच्या? काय डाऊट कोणाला? एनी डाऊट, एनी कन्फ्युजन? नाही. चला ठीक आहे. म्हणजे किती टक्के खर्च करतो तो? 80% खर्च करतो. आपण याला पर्सेंटेज म्हणलं तर पर्सेंटेजचा साईन देऊ शकतो. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. समजत आहे ना? काय डाऊट तर नाही ना कुणाला? चला ठीक आहे. चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. काय म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन? जय झाला. ओके. आता बघा क्वेश्चन काय म्हणत आहे? 3.67 आणि 5.75 गुणाकाराची अधिकतम सटीकता या गुणाकाराची अधिकतम सटीकता सटीकता असं लिहिलं ना, टता असा प्रश्न आहे. ओके. म्हणजे ॲक्च्युली त्याला काय विचारायचे? अंदाजे विचारायचे. आपल्याला काय विचारायचे त्याला? ऑप्शन बघा. ऑप्शनवरून समजेल की तो अंदाजे विचार. ऑप्शन नंबर ए 16, ऑप्शन नंबर बी 15, ऑप्शन नंबर सी 18 आणि ऑप्शन नंबर डी काय म्हणते 20. बरोबर आहे. तो काय विचारतो आपल्याला? या जर यांचा गुणाकार केला म्हणत आहे, ह्या दोन व्हॅल्यू आहेत, ह्या व्हॅल्यूंच्या अधिकतम सटीकता किती राहू शकते. बरोबर आहे. आता मला एक सांगा रे, ह्या इथं आपण बघितला आणि इथं बघितला, काय जवळपास वाटते बघा बरं. हा 3.5च्या जवळपास वाटते का? किंवा आपण याला 4 पकडू शकतो का? बरं इथला 1 वाढवू, 4 करू आपण. बरोबर आहे. हा 5 पेक्षा जास्त तरी 4 वाढवून टाकू अंदाजे. आणि इथून वाढवला समोर गेलेले कमी करू, म्हणजे ती 5 होईल का आपला. बरोबर आहे. अंदाजे वेळेला आपण सोडवत आहोत. म्हणजे आन्सर कितीला आपली 20 येणार. ऑप्शन आहे का बघा बरं इथं आहे. बरोबर आहे ना. तो आपल्याला काय विचार अंदाजे आन्सर विचारत आहे. तर आपण याला वाढवला याला कमी केला, किंवा याला वाढवला असता याला कमी केला असता. बरोबर आहे. मग आन्सर काय येणार आहे जी 20 आन्सर येणार. आलं लक्षात? चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. समजत आहे ना? काय डाऊट नाही ना कुणाला? कोण डाऊट असेल तर मला सांगू शकता कॉमेंट्स करून. ठीक आहे. आर्मी पब्लिक स्कूलचा पेपर हा जानेवारी कन्फर्म आहे. सोबतच आपल्या नवोदयचा पेपर पण कन्फर्म आहे. त्यामुळे रेग्युलर आपण टेस्ट बघत चला आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस करत चला. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. काय म्हणते? एका संख्येला 22ने भागून येणाऱ्या भागाकाराला काय म्हणते? एका
संख्येला एका संख्येला 22ने एका संख्येला 22ने भागून येणाऱ्या भागाकाराला 22ने भागून येणाऱ्या भागाकाराला 100ने गुणले आणि गुणाकारातून 400 वजा केले आणि गुणाकारातून 400 वजा केले 400 वजा केले असता वजाबाकी शून्य आली वजाबाकी शून्य आली की आली वजाबाकी शून्य आली ती संख्या ओळखा. आता काय म्हणते आली ती संख्या ओळखा. ठीक आहे. असा जर प्रश्न आला तर आपण ऑप्शन बघायचे. ठीक आहे. असा ऑप्शन काय तर ऑप्शन बघा बरं. ऑप्शन ए काय ऑप्शन आहे बघा बरं. ऑप्शन ए 84, ऑप्शन बी 86, ऑप्शन सी 87, ऑप्शन डी 88. ओके. आता मला एक सांगा रे, तो काय म्हणते एका संख्येला 22ने भागून येणाऱ्या भागाकाराला 100ने गुणले आणि गुणाकारातून 400 वजा केल्या असता वजाबाकी शून्य आली ती संख्या कोणती. म्हणजे तिला काय म्हणजे एक संख्या होती, एका संख्येला 22ने भागले, भागाकार किती आला 4 आला समजा. तर 4 जेव्हा 4 येईल तेव्हा 100ने गुणल्यावर 400 येईल आणि 400 - 400 शून्य येईल. आता बघा ऑप्शन बघितल्यानंतर सरळ इथे येते का आपलं लक्ष येते ना. मग असं होईल का देखा 88 भागीला 22 बरोबर किती आले 4 आले गुणीला 100 बरोबर 400 आले. आणि हे उदाहरणातले 400 वजा केला आपण किती राहिले आले 0 0. म्हणजे येईल ऑप्शन हा येणार. किती इझी आहे. एक तर आपल्याला कॉन्सेप्ट समजले पाहिजे. रेग्युलर व्हिडिओ टचमध्ये राहा. जर तुम्ही माझ्यासोबत रेग्युलर टचमध्ये राहाल तर तुम्हाला आन्सर काढायला ऑटोमॅटिक इझी जाईल. आलं लक्ष सर्वांच्या. चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. व्हिडिओ लांब होईल तरी चालेल पण मला तुमचे पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करूनच सोडवणे आहे प्रश्न आणि पूर्ण क्वेश्चन घ्यायचे आहेत. कारण जर तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट इकडे तिकडे बघायची कुठे गरज पडणार नाही आणि पडायला नको अशी माझी मनापासून इच्छा आहे. कळत आहे. चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. काय म्हणत आहे खालीलपैकी सत्य विधान कोणते. खालीलपैकी सत्य विधान कोणते अशा प्रकारचा प्रश्न आहे आपला. ठीक आहे. आता मला सांगा नंबर 1 काय रे. घनाच्या पृष्ठाचा आकार आयताकृती असतो. घनाच्या पृष्ठाचा आकार आयताकृती असतो. आयताकृती असतो. नंबर 1. नंबर 2 काय म्हणत आहे इष्टिका चितीच्या पृष्ठभागाचा आकार. इष्टिका चितीच्या पृष्ठभागाचा आकार त्रिकोणाकृती असतो. नंतर काय म्हणत आहे नंबर 3 घनाला अनुक्रमे 12 कडा व 8 शिरोबिंदू असतात. घनाला अनुक्रमे 12 कडा व 6 शिरोबिंदू असतात. शिरोबिंदू असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणते डी
डी म्हणजे 4. काय म्हणते प्रश्न बघा. इष्टिका चितीच्या पृष्ठभागाची संख्या. इष्टिका चितीच्या पृष्ठभागाची संख्या. पृष्ठभागाची संख्या इष्टिका चितीच्या शिरोबिंदूच्या. इष्टिका चितीच्या शिरोबिंदूच्या. शिरोबिंदूच्या संख्येपेक्षा 2 ने कमी असते. संख्येपेक्षा 2 ने कमी असते. 2 ने कमी असते. बरोबर आहे. आता मला सांगा एक प्रश्न. ठीक आहे. आता प्रश्न काय म्हणताय, येणे काय केलं असे रे पारे. इष्टिका चिती कसते अशी असते. असं राहील का आपण तसं काढू का. नाही सिंपल काढू मग नंतर तसं काढू. कसं होईल. अशा प्रकारे आपली काय असते इष्टिका चिती असते. इष्टिका चिती म्हणजे आपली वीट. साध्या ब्रिक्स आपली जे ब्रिक्स असते ना, ब्रिक्स असते ना लाल कलरची का सिमेंट कलरची, ते ब्रिक्स. बरोबर आहे. हे आपले ब्रिक्स झाले. आता तो काय म्हणते बघा बरं. घनाच्या पृष्ठभागाचा आकार आयताकृती असतो. घन. आता मला एक सांगा, हे काय झाला 1. हा घन कसा असते सांगा बरं. घनाच्या 4ही बाजू सारख्या असतात. बरोबर आहे. घनाच्या 4ही बाजू समान असतात. म्हणजे आपला लुडो जो आपण लुडो खेळत असतो, तो लुडोच्या भागी बघितला तो कसा भाग आहे इष्टिका म्हणजे घनाकृती आहे. बरोबर आहे. म्हणजे हा असा आहे. आता काय म्हणते घनाकृतीचा आकार आयताकृती असतो. याचा आकार आयतासारखा आहे की चौकोनासारखा, चौरसासारखा आहे, स्क्वेअर सारखा आहे सांगा बरं. स्क्वेअर सारखा आहे म्हणजे हा कट. बरोबर आहे. आता काय म्हणते इष्टिका चितीच्या पृष्ठभागाचा आकार त्रिकोणाकृती असतो. याच्या पृष्ठभागाचा आकार त्रिकोणाकृती आहे का नाही, म्हणजे हा पण कट. त्यानंतर काय म्हणते घनाला अनुक्रमे 12 कडा व 6 शिरोबिंदू असतात. 12 कडा कसे राहतील. याले जर आपण असा लुडो बनवला, याला असा कसा आपण याले लुडो बनवलो आपण, मला सांगा याच्या कशा पद्धतीने राहतील. याले एकूण किती कडा असतात. 8 शिरोबिंदू असतात. 1 2 3 4 1 2 3 8 शिरोबिंदू. म्हणजे हा पण गेला, कटला. आता नेक्स्ट काय म्हणते इष्टिका चितीच्या पृष्ठभागाची संख्या इष्टिका चितीच्या शिरोबिंदूच्या संख्येपेक्षा 2 ने कमी असते. म्हणजे हा याचा आन्सर आहे. आलं लक्षात. आलं का लक्षात. समजत आहे सर्वांना. चला ठीक आहे. असं आपल्याला फाइंड आउट करता आला पाहिजे की कोणता आन्सर कसा राहील. म्हणजे हा काम ते इष्टिका चितीच्या पृष्ठभागाची संख्या. पृष्ठभाग म्हणजे 1 2 3 4 5 6 हे किती भाग असतात इष्टिका चितीच्या शिरोबिंदू. म्हणजे जे भाग असतात 1 2 3 4 4 5 6 आणि हे 2 ने कमी असते का शिरोबिंदूच्या संख्येपेक्षा. आता मला सांगा आपण ज्या रूममध्ये बसलेले आहोत त्या रूमच्या भिंती मोजा. 1 2 3 4 हे झाले 4, खालती 1 5 आणि वरची 6. कसं एकूण किती झाल्या 6 झाल्या. शिरोबिंदू किती झाले रे 8. मोजा बरं आपल्या भिंतीच्या 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर आहे का. म्हणजे 8 शिरोबिंदू आणि किती बाकीच्या कडून हे किती राहतात इष्टिकाच्या शिरोबिंदूच्या संख्येपेक्षा इष्टिकाची संख्या पृष्ठभागाची संख्या म्हणजे भिंतीची संख्या किती आहे आपली 6 आणि ते 2 8 म्हणजे 2 ने कमी असतात. म्हणजे हा याचा आन्सर राहील. आलं लक्षात सर्वांच्या. चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. समजत आहे ना सर्वांना. कम मिस लिहित आहे मिस करत आहे. तुम्ही लक्ष देत आहेत ना सर्व आहेत ना. चला ठीक आहे. माझा मोठं असते का तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगायचं. बरोबर आहे. ओके चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ ना आपण. ठीक आहे. काय पडलं रे इंकची बाटल पडली वाटते इथं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. काय म्हणत आहे एक मोटार गाडी 2,25,000ला विकली असता. एक मोटार गाडी रुपये 2,25,000ला विकली असता 25% तोटा होतो. किती टक्के तोटा होतो 25%. 25% तोटा होतो. काय होतं 25% तोटा होतो. तिची खरेदी किंमत किती. तिची खरेदी किंमत किती.
बरोबर आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे आपला. आता मला एक सांगा प्रश्न बघा, का म्हणजे एक मोटार गाडी रुपये 2,225 लाख म्हणजे किती 2,25,000 विकली. कितीला विकली? 2,25,000ला ते विकली. बरोबर आहे, लिहा 2,25,000ला विकली असता 25% तोटा झाला म्हणजे 75च राहिले त्याच्याकडे. बरोबर आहे. आता त्याला जेव्हा त्याने विकलं तेव्हा किती टक्के? 25% तोटा झाला, 100पैकी 75 राहिले, तर त्याला किती पाहिजे? 100% बरोबर किती? असंच त्याला म्हणायचे आहे. कळते सर्वांना? चला आता सॉल्व करा. किती होणार रे बेटा? 225,000 मल्टिप्लाइड बाय 100 अँड डिवायडेड बाय 75. बरोबर आहे, कळत आहे. आता बघा 25 तिरी 75. ओके, 25 साता 25 9. 25 न 225 होतात का? बघा बरं, 25 न 225. 25 न 225. आता इथे काय राहिले का नाही राहिले? मग हे 0 0 म्हणजे 25 आहे 250 होतात ना. एवढा तर सर्वांना समजते ना. मग 250पेक्षा 25 कमी आहेत. बरोबर आहे, 250पेक्षा 25 कमी आहेत म्हणजे 9 गेला आपण. 9 आणि हे 0 1 2 3 3 0 जसे तसे 9,000. बरोबर आहे. आता मला सांगा 3 1 3 3 तिरी 9. आता 1 2 3 0 आले. आता याचा गुणाकार करा. आता मला सांगा 1 2 3 4 5 किती शून्य आहेत? 5. 1 2 3 4 5 आणि इथे किती आहेत? 3. ह्या झाला याचा आन्सर. किती लाखाची वस्तू घेतली त्यांनी? म्हणजे 30 लाखाला 2,25,000 म्हणजे 3 लाखाला ती वस्तू त्याला घ्यायला पाहिजे होती. म्हणजे त्याने खरेदी केलं आणि 2,25,000 विकल्यामुळे तिला किती टक्के तोटा झाला? 25% तोटा झाला. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? काही डाऊट वगैरे, काही कन्फ्युजन? चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. समजत आहे ना सर्वांना? म्हणजे त्याला 25% तोटा झाल्यामुळे आपण कितीला? 75. मग त्याला खरेदी किंमत पाहिजे होती म्हणून आपण 100 केला आणि सॉल्व केला. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. काय म्हणत आहे नेक्स्ट क्वेश्चन? हो ठीक आहे. खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर. काय म्हणत आहे? खुर्ची जमला का रे हा? खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर. यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. 3:7 आहे. टेबलाची किंमत 441 आहे. 441 आहे. तर खुर्चीची किंमत किती? तर खुर्चीची किंमत किती? असा प्रश्न आहे. आता बघा काय म्हणत आहे? खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर किती आहे? 3:7 आहे. टेबलाची किंमत किती आहे रे? टेबलाची किंमत रुपये 4,441 आहे. तर खुर्चीची किंमत किती? टेबलाची किंमत दिलेली आहे. बरोबर आहे. आता मला एक सांगा, टेबलाची किंमत किती आहे? 441. किती टेबलाची किंमत आहे? 7 आहे. बरोबर आहे. टेबलाची किंमत 441 आहे. तर खुर्चीची किंमत किती असेल? आता मला सांगा 441 भागिले 7 किती होतील? बघा बरं. 7/24 7 7 42. बरोबर आहे. 44 मायनस 42 केले किती राहिले? 2 राहिले. 1 न 7 तिरी 21 न 7 तिरी 21. म्हणजे एका टेबलाची किंमत किती आली? 63 रुपये. आता रेशोमध्ये आहे हा, मग किती होईल? खुर्चीची किंमत बरोबर किती होईल? खुर्चीची किंमत बरोबर 63 गुणिला 3. आता सांगा बरं इकडे 3 तिरी 9 साइन तिरी 18. हा याचा आन्सर.
बरोबर आहे. किती येईल खुर्चीची किंमत? किती येईल रे खुर्चीची किंमत? 189 रुपये. आलं लक्षात? 189 रुपये. बरोबर आहे. समजत आहे ना? म्हणजे यानं आपल्याला किसे 441 दिले नाही. कसं दिले आहे? 7 टेबलांची किंमत दिली आहे. बरोबर आहे. तेव्हा आपल्याला काय काढायचं होतं? हे काढायचे. मग 3 खुर्च्या. आता एका याची किती आली? 1 युनिटची युनिट 63 आली. मग आपल्या खुर्च्या किती होत्या? 3 होत्या. मग यांना सॉल्व केलं आपण. 63 गुणिले 3 बरोबर 189. समजत आहे सर्वांना? का डाऊट वगैरे? चल, डाऊट असेल तर मला कॉमेंट्स करत चला. मी बघीन त्यांचे आन्सर देईन तुम्हाला. ठीक आहे. चला, परीक्षा जवळ येत आहे. कोणी झोपू नका. व्हिडिओ पाहता बघता बघता व्हिडिओ बघत चला पूर्ण. ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन घे तुम्ही. काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन? एका रिबीनची लांबी, एका रिबीनची लांबी, एका रिबीनची लांबी 535 मीटर आहे. मी म्हणजे मीटर आहे. ठीक आहे. जर त्या रिबीनचे 14 समान तुकडे केले, 14 समान तुकडे केले, 14 समान तुकडे केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल? तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल? बरोबर आहे. प्रश्न असाच विचारलेला आहे. तुकड्याची लांबी किती असेल? प्रश्न काय म्हणते? प्रश्न काय म्हणते? एक रिबीनची लांबी 3/5 मीटर आहे. मीटरमध्ये आहे ना, म्हणजे 5 मीटर आणि 3/5 म्हणजे किती होईल रे? 5 बरोबर 100. तर 3 बरोबर किती होणार? सॉल्व करा. 5 1 5, 20 5 100 आणि 20 3 60 म्हणजे एक्स किती आले? 60. याचा असा होईल 5 मीटर 60 सेंटीमीटर. समजल्या? का होईल? 60 सेंटीमीटर. आता जे तुकडे किती करायचे आहेत आपल्याला? समान 14 तुकडे करायचे आहेत. म्हणजे असा होईल 560 सेंटीमीटर भागीला 14. बरोबर आहे. म्हणजे असा होईल का 14 चौ 56. बरोबर आहे. आणि हे शून्य. बरोबर आहे का? आहे का ऑप्शनमध्ये? बघा बरं. 14 चौ 56 आन्सर 40 आला. बरोबर आहे. आता मला सांगा, हे 40 आला, हे कशामध्ये आहेत? सेंटीमीटर मध्ये. मीटरमध्ये कन्वर्ट करून तर कसे करून सांगा बरं? 40 भागीला 100 असंच होईल ना. म्हणजे 4/10 होईल का? बरोबर आहे. पुन्हा याला सॉल्व केला तर 2/5 होईल ना. समजत आहे? म्हणजे आन्सर किती आला? 2/5 याच्या. ओके. प्रश्न थोडासा ट्रिकी होता. थोडासा ट्रिकी म्हणजे असं होतं का एका रिबनीची लांबी 3/5 मीटर आहे. कशामध्ये? मीटर आहे. जर त्या रिबीनचे 14 समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल? आहे जी क्वेश्चन. बस याला आपण मीटरमधून सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं थोडासा आणि याला मग सॉल्व केला. आलं लक्षात? चला, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. चला, समजत आहे ना? बोर नाही होता ना तुम्ही? चला, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. थोडा माझ्यासोबत राहिल्यावर तुम्ही कागद पेन धरून बसा. जर तुम्ही कागद पेन वही नोटबुक जर धरून बसाल तर तुम्हाला ते इझी जाणार. नाही तर तुम्ही बोर होणार. तुमची इच्छा नाही राहणार की सर काय शिकवलं काय नाही शिकवलं म्हणून. कळत आहे? त्यामुळे जेव्हा टेस्ट चालू असते तेव्हा तुम्ही आपल्यासोबत कागद पेन सोबत असायला पाहिजे तुमच्या. ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. काय म्हणताय? एका संख्येत झाला, कुठलं गेलं रे बाबा आपलं? कुठपर्यंत आलो? इथपर्यंत. 10 पेक्षा मोठी असलेली आणि 2 संयुक्त संख्या. काय म्हणते? 10 पेक्षा मोठी असलेली, 10 पेक्षा मोठी असलेली आणि 2 संयुक्त संख्यांच्या गुणाकाराने आणि 2 संयुक्त संख्यांच्या गुणाकाराने
बनलेली दोन संयुक्त संख्यांच्या गुणाकाराने बनलेली लहानात लहान संख्या खालील दिलेल्या संख्यांपैकी आहे. लहानात लहान संख्या खालील दिलेल्या प्रमाणे आहे. खालील दिलेल्या प्रमाणे आहे असं त्याला म्हणायचे. ओके. अब काय म्हणते 10पेक्षा मोठीत मोठी असलेली आणि दोन संयुक्त संख्यांच्या गुणाकाराने बनलेली लहानात लहान संख्या खालीलपैकी दिलेली आहे. आता ऑप्शन लिहा. ऑप्शन ए काय म्हणत आहे 48. ऑप्शन बी काय म्हणत आहे 86. ऑप्शन सी काय म्हणत आहे 22. ऑप्शन डी काय म्हणत आहे 11. आता मला एक सांगा, ऑप्शन बघितल्यावर आपल्याला काय वाटते? पहिला ऑप्शन घेऊ. आता मला सांगा रे, 10पेक्षा मोठी बरोबर आहे असलेल्या दोन संयुक्त संख्यांच्या गुणाकाराने बनलेली. पहिला ऑप्शन घेऊ बरं. 10पेक्षा मोठे तर 11 आहेत. 11च्या टेबलमध्ये येतात का? 11च्या टेबलमध्ये सांगा मला. 11 टेबलमध्ये येतात का? 11 गुणिले 11 44 नाही आहेत. मग किती? 12च्या टेबलमध्ये का? 12 1 12 12 12 ते 12 48. 12 गुणिले 4 बरोबर 12 48 झाले. 11 नंबर 3. आता याच्या सांगा, याच्या किती येते रे? 86. कितीच्या टेबल लागलेले? कितीच्या टेबलमध्ये येणार? 3. 13 1 13 2 26 33 1 13 54 13 5 62 17 17 2 17 1 17 14 17 5 85. याला कोणतं लागेल सांगा? एक गेस करा. याला बघू. 11 गुणिला 2 लागेल. याला किती लागेल सांगा? 11 गुणिला 1 बरोबर आहे. जवळपास कोणती आहे रे? ही तर जास्त येणार. आपण हिला बघितल्यावर हे तर अशीच कटून जाते, काय प्रश्नच नाही. आता ही बघा बरं, 11च्या जवळ आहे आणि 2 संयुक्त संख्या म्हणजे ज्या मूळ संख्या आहेत, मूळ संख्या सोडून उरलेल्या सर्व ह्या संयुक्त संख्या असतात. म्हणजे जसं आता 2 3 5 7 झाले. त्याच्यानंतर किती आहे? 7 11 13 ह्या कोणत्या संख्या आहेत? मूळ संख्या आहेत. आणि उरलेल्या ज्या काय आहेत त्या संयुक्त संख्या आहेत. मूळ संख्या आणि संयुक्त संख्यावर ऑलरेडी आपल्या प्ले स्टोरवर व्हिडिओ आहेत, त्या तुम्ही बघू शकता. ओके ठीक आहे. आता मला बघा म्हणजे क्वेश्चन बघा. काय क्वेश्चन नाही तर तुम्ही मला सरलेच बघून, मला बघून काय फायदा नाही, क्वेश्चनला बघा. काय क्वेश्चन म्हणते? 12 गुणिला 4 बरोबर किती? 48 आली. आता ही पण एक संख्या आहे आणि ही पण एक संख्या आहे. पण 11 ही मूळ संख्या आहे ना, ही एक मूळ संख्या आहे. पण ह्या दोन मूळ संख्या आहेत का? नाही आहेत. म्हणून ही याची आन्सर येणार. समजला? असं आपल्याला फाइंड आउट करता आला पाहिजे. आणि हे प्रश्न जरी तुम्हाला कठीण वाटले तरी सेम ह्याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या नवोदयच्या एक्झाममध्ये आढळणार. समजलं सर्वांना? हेच क्वेश्चन म्हणजे व्हॅल्यू कमी जास्त राहील पण सेम टाईप तुम्हाला तिथं दिसणार. ठीक आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. काय म्हणतं नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन? 2014 साली नाताळ गुरुवारी होता. वर्ष 2014 नाताळाचा सण. नाताळाचा सण कोण्या दिवशी होता? गुरुवारी होता. कोण्या दिवशी? गुरुवारी होता. काय होता? गुरुवारी होता. ठीक आहे. त्याच्यानंतर काम दे तर त्याच वर्षीचा शिक्षक दिन. तर त्याच वर्षीचा शिक्षक दिन. त्याच वर्षीचा शिक्षक दिन कोणत्या दिवशी आला असेल? कोणत्या दिवशी आला असेल? ओके ठीक आहे. आता मला एक सांगा, प्रश्न काय म्हणते ते बघा. 2014ला नाताळाचा सण गुरुवारी होता. म्हणजे 2017 वर्ष कोणता होता?
2014. कोणता सण? नाताळाचा सण. नाताळाचा सण केव्हा होता? गुरुवारी होता. गुरुवारी. बरोबर आहे. आता मला एक सांगा, शिक्षक दिन केव्हा राहते? 5 सप्टेंबरला. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन राहते. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असते ना, म्हणजे 5 दिवस आपण काउंट केला. म्हणजे सप्टेंबर महिना सप्टेंबर महिना हा किती दिवसाचा असते? 30 दिवसाचा. बरोबर आहे. आता 5 दिवस काउंट केला म्हणजे ॲक्च्युली ते दिवस किती आले? 26 दिवस आले. किती दिवस आले? 26 दिवस. त्याच्यानंतर सप्टेंबर हा ऑक्टोंबर हा नोव्हेंबर. ऑक्टोंबर हा नोव्हेंबर. आणि याच्या किती आहे रे? 25 डिसेंबरला असते. बरोबर आहे. हा नाताळाचा सण गुरुवारी 25 डिसेंबर. किती असते? 25 डिसेंबरला असते. बरोबर आहे. म्हणजे इथं 25 तारीख. आता बेरीज करा बरं. 6 आणि 1 7, 5 12, हा चला 1 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11. किती आले? 112 आले. आता मला एक सांगा, सॉल्व करा बरं. 112 भागीला 7 दिवस काउंट होतील आपले. मोजा बरं आता. 7 1 7, किती राहिले? 4 2 7 सकून 42. बरोबर आहे. 0 0 आले. म्हणजे काय बाकी आहे का? नाही आहे. याचा अर्थ दिवस कोणता राहील? गुरुवार राहील. आन्सर काय आपला? तोच दिवस गुरुवार हा त्याचा आन्सर राहील. आलं लक्ष सर्वांच्या? गुरुवार हा त्याचा आन्सर असेल. आता याच्यामध्ये एक थोडासा प्रॉब्लेम आहे. थोडासा प्रॉब्लेम असा आहे, म्हणत आहे की जर निशेष भाग गेला असेल तर एक दिवस हा समोरच्या येईल म्हणते. जर निशेष भाग गेला असेल तर एक दिवस समोरचा. म्हणजे कसं होईल? आता इथे येणार गुरुवाराला गुरुवार, तर गुरुवारच्या समोरचा दिवस कोणता आपला? शुक्रवार. हा शुक्रवार आपला आन्सर येणार. आलं लक्ष सर्वांच्या? ओके, समजत आहे सर्वांना? चला ठीक आहे. आज आपण इथंच थांबू. उद्या आपण पुढची व्हिडिओ लगेच चालू करू. आज थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि इलेक्ट्रिक पण गेलेली आहे. ठीक आहे. चला बाय. हॅव अ नाईस डे. गुड नाईट.